हॅलो गाईज, आता आम्ही पालघरमध्ये आहोत. तर विचार केला की असंच फिरायला निघतो. आणि आता आम्ही चाललो आहे. ॲक्च्युली केळवा फेस्टिवल आहे पालघरमध्ये. तर मला माहिती नव्हतं. मला ॲक्च्युली बोर्ड्स खूप सारे दिसले, तर म्हटलं की जाऊन तिथे पण बघूयात. कारण मी केळवा फेस्टिवल कधी अटेंड नाही केला. बाकी असे खूप सारे केलेत अटेंड, बट इथे कधी आली नाही आहे. मी आता चालले आहे मस्त. इथे मस्त जाताना असे छान छान झाडं, नेचर इतकं मस्त वाटतं ना. आणि आता गाव लागलंय. जे लोक कोस्टल एरियामध्ये राहतात ना, सगळ्यात लकीएस्ट लोक आहेत यार. छान छान घर आहेत, बंगले पण आहेत, छोटे छोटे घरं पण आहेत. आणि बघा ना काय मस्त वाटतंय. आणि मस्त रोज मस्त फ्रेश फिश खायची, मज्जाच मज्जा. आणि इकडचे रोड्स पण चांगले आहेत रे. किती मस्त आहे हे. आम्ही आता इकडे केळवा बीचच्या इकडेच आहोत. आणि लोकांनी कार्स ऑलरेडी इथे पार्क केलंय, बाईक पण पार्क केलंय. आता आज लास्ट डे ॲक्च्युली. मला वाटतंय आज गर्दी तर मजबूत असणार आहे. इथे पण पुढे पण पार्किंग आहे. बघू आपल्याला पार्किंग मिळते का. आम्ही फायनली आलो आहे इकडे, केळवा बीच पर्यटन महोत्सव 2026. आणि दिस इज माय फर्स्ट टाईम इकडे. मी कधी आली नव्हती, पहिल्यांदा आली आहे. आणि इकडे ना लिटरली पुणे मुंबईची खूप पब्लिक आहे, नाशिकची खूप पब्लिक आहे. सगळे लोक बस भरून भरून येतात. कार्स घेऊन आलेत काही लोक. तिकडे पण बसेस आणि टूर्सच्या गाड्या खूप दिसतात. तर आता मलाही एक्साइटमेंट आहे की आत काय आहे मला माहीत नाही. जाऊन बघूयात आपण. ओके, मी इकडे आली आहे आणि इथे भरपूर स्टॉल्स आहेत. बेसिकली एक्झिबिशन असतं तसंच आहे, पण जे रेट्स वगैरे आहेत ना खूप रिजनेबल आहे. आणि डिफरंट शॉप्स आहेत इकडे, स्टॉल्स आहेत. आणि एकीकडे तारपा म्युझिक चालू आहे, ते वाजवत आहेत. आणि पुढे पण या ठिकाणी इकडे स्टेज आहे. तर संध्याकाळचे वगैरे ना इथे प्रोग्राम्स वगैरे खूप होतात, डान्स वगैरे, गाणं वगैरे असं सगळं चालू असतं. आत्ता आय थिंक तिकडे त्यांचं हे चालू आहे, स्पर्धा चालू आहे.
सदस्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. इकडे जे तारपा नृत्य तुम्ही बघितलं ते जे वाजवत होते त्याचा काय एक्सिलंट स्टॅमिना असेल. किती वेळ ऑलमोस्ट 20 मिनिट्सपर्यंत ते कंटिन्यू वाजवत होते आणि त्यांच्याबरोबर जे लोक होते ते कंटिन्यू नाचत होते आणि मस्त होतं. एक्सपिरियन्स खूप मस्त आहे. इकडे छान वाटतं आहे, मस्त हवेशीर आहे, बीच आहे. तर आता मला माहिती आहे हा व्हिडिओ थोडा लेट येणार आहे, तर नेक्स्ट इयर तर तुम्ही येऊ शकता तिकडे, कारण आयडिया तर मिळाली आता इथे काय असतं. हाय नाही कशी हाय करते ती कशी हसते. या स्टेजच्या मागेच बीच आहे. खूप मस्त व्ह्यू आहे मागे आणि इकडे फक्त कपड्यांचे किंवा ज्वेलरीचे स्टॉल्स नाही आहे, इथे खाण्याचे पण स्टॉल्स आहेत. तर इथे पूर्ण ही जी लेन आहे ना, हे पूर्ण लेन खाण्याचीच आहे. आपण आता जाऊयात तिकडे आणि काय काय मिळतं इकडे बघूया. इकडे सगळ्यांचं फेवरेट मसाले आणि पापड लोणच्याचा स्टॉल आहे आणि व्हरायटी आहेत. आता कॉस्ट वगैरे तर मी तुम्हाला सांगते. नमस्कार, माझं नाव अजय गजानन बेतकर. मी आलो आहे केवे महोत्सवमध्ये. स्टॉल नंबर आहे 23 नंबर माझा स्टॉल आहे. मी सगळं कोकणातून प्रोडक्ट्स घेऊन आलेलो आहे. सगळे आहेत ते बचत गटाचे सगळे प्रोडक्ट्स आहेत. सुरुवात करूया आपण पोहा पापडांपासून. त्याच्यामध्ये पापड, पोहा पापड, नाचणी पापड, तांदूळ जिरा पापड, बटाटा मिरगुंड, मका पापड आणि मक्याचे चिप्स. हे सगळं आपले सगळे टोटल मिळून 7 ते 8 पापड आहेत, पण ते सगळे रनिंग पापड आहेत. आपले सगळे बचत गटाने बनवलेले पापड आहेत. भरलेली मिरची, ताकातली मिरची, लाल पोहे ही आणलेली आहे मी सोलापूरवरनं स्पेशल. नसल्यांची शेंगा चटणी आहे, सोलापुरी अस्सल शेंगा चटणी आहे. ही आंबावडी आहे, प्युअर हापूस आंब्यांची गोखल्यांची. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरगुती आहे, त्याच्यावर नाही काहीतरी ब्रँडिंग वगैरे काही नाही आहे. त्याची कॉस्ट आहे 60 रुपये. सगळ्या पापडांची कॉस्ट आहे दादा 50 ते 70. त्याच्यावरती 1 रुपयाचा पापड नाही आहे. आणि सगळे 200 ग्रॅमचं पॅकिंग आहे, प्रॉपर पॅकिंग. मिरचीचं पॅकिंग आहे 100 ग्रॅमचं 60 रुपयाला आहे. 100 ग्रॅम 60 रुपये आहे. त्याच्यामध्ये धना, मिरची, मोहरी, तीळ, हिंग सर्व मिक्स आहे. आगरी कोळी मसाला, आलेपाक, सगळ्यात महत्त्वाचं कोकणातले लाडू सगळ्यात महत्त्वाचे फेमस असतात. शेंगदाणा लाडू, शेवेचा लाडू, शेवकांड्याचा लाडू आणि हा मालवणी खाजा सगळ्यात फेमस. मालवणी खाजा ह्याची किंमत आहे 50 रुपये. लाडूची किंमत आहे सगळ्यांची 70 रुपये. हे क्यूब्स छोटे छोटे 5-5 रुपयाचे मँगो क्यूब्स आहेत. घावणपीठ आहे ते 70 रुपयाला आहे. नाचणी आंबोई आहे ते 100 रुपयाला आहे. आणि आपले 10-10 रुपयाचे मसाले पण आहेत. नाचणी आपला मालवणी मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, फिश मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि सगळ्या प्रकारचे ज्यूसमध्ये कोकम सरबत, कोकम आगळ, कैरी पन्ने, आवळा ज्यूस, जिंजर लेमन, पाचक ज्यूस. ह्या अशी नॉर्मल यांची कॉस्ट आहे 95 पासून ते 100. माझं दुकान आहे शिवाजी पार्कला दादरला. सिटीलाईट सिनेमा थिएटर आहे. थिएटरच्याच बाजूला आपल्याला शासनाने दिलेला टेम्पो आहे. त्याच्या टेम्पोमध्ये जवळजवळ 150 ते 200 प्रोडक्ट आहे. इथे आपण लिमिटेड जागा असल्यामुळे लिमिटेड आपण सामान आणलेले आहे त्या टेम्पोमधून, दुकानातून. आणि तुम्ही घ्यायचं झालं माझा नंबर घेऊ शकतात. माझं नाव आहे अजय गजानन बेतकर. नंबर आहे 9869821812. इकडे पण एक स्टॉल आहेत, ते स्टेजच्या मागे कुर्तीज आहेत छान छान असे बरेच आहेत. ज्वेलरीचे आहेत, लहान मुलांचे पण स्टॉल्स आहेत, टॉईज आहेत. इथे असे छान छान डिझाईन्स आहेत, मंगळसूत्राचे नेकलेसेस आहेत. इकडे मसाले आहेत, मंचुरियन मसाला व्हेज आहे बघा. मंचुरियन इकडे एक स्टॉल आहे, मी घेतलाय मंचुरियन, त्याने टेस्ट दिलाय. मसाल्याचा स्टॉल आहे, मंचुरियनचा नाही. नॉट बॅड, चांगला. हा वेजवाला मसाला ऍड करा, पाणी टाका, भाज्याने काही चांगला मसाला कोटिंग झालं फ्राय करून टाका. बाकी मीठ पीठ वगैरे तुम्हाला काय टाकायची गरज नाही, रेडी आहे मसाला.
हा व्हेजसाठी आहे. नॉनव्हेज खाता हा नॉनव्हेज. क्रेझी मसाला आहे, भारी होता तो. चिकन मध्ये फक्त आलं लसूणची पेस्ट टाका, मिक्स करून चिकनला 10-15 मिनिटं लावून ठेवून द्या. नंतर फ्राय करा. मच्छी कोळंबी असेल लगेच लावून लगेच फ्राय करा. तुम्ही बेक करा, तंदूर करा, डीप फ्राय करा, तुमच्यावर आहे. अगेन इकडे ज्वेलरीचे शॉप्स आहेत आणि काही घरगुती वस्तू वगैरे आहेत. मुखवास आहे, 60वर आहे. इकडे पण बरेच आहेत, खूप काय काय. तर मेजरली आता इकडे मला तर मुली आणि बायकाच दिसतात. सगळे ज्वेलरीवर तुटून पडल्या आहेत. इकडे सगळे लास्टला ते ज्वेलरीचे स्टॉल आहेत आणि इथे काही ड्रेसेस आहेत. इकडे ना एक शेवटचा स्टॉल होता, सगळे कपडे वगैरे लावले. तर मला इथे असं स्टॉकचं कलेक्शन दिसतं. शॉर्ट कुर्तीज आहेत बेसिकली. मला हा आवडला आहे आणि खूप कम्फर्टेबल खूप मस्त क्यूट आहे. म्हणजे असं डेली यूजसाठी कॉटन आहेत हे. मस्त आहे. कितीच आहे? हा 250ला मिळाला मला डिस्काउंटमध्ये. मी आता लास्ट स्टॉलमध्ये लास्ट एकदम स्टॉल आहे एक, तर तिकडे ड्रेसेस, ज्वेलरीज, चप्पल सगळ्याचं कलेक्शन आहे. तर मी आता एक टॉप घेतला इकडून, पण ह्यांचं बाकीचं पण कलेक्शन अमेझिंग आहे. मला तुमचा ॲड्रेस सांगा ना, तुमचं शॉप कुठे आहे? पालघर टेंबोडा नाका. पालघरला स्टेशनने आल्यानंतर टेंबोडा नाक्यावर आहे शॉप. ओके. सो तुम्हाला जर यायचं असेल, तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. हॅलो, आपल्याकडे पूर्ण हँडमेड ज्वेलरी. आपण प्लॅस्टिक यूज नाही करत. आपल्याकडे पूर्ण प्रीमियम क्वालिटीचे पॉलिश यूज करून आपण ज्वेलरी बनवतो. जसं की ट्रेंडिंगमध्ये आता इनविजिबल आहे, तर हे आपल्याकडे इनविजिबल मंगळसूत्र आहेत. इनविजिबल हे पण एक आहेत मंगळसूत्र डायमंडमध्ये. इनविजिबल नेकलेस आहेत, मोतीचे आहेत हे इनविजिबल. इकडे मंगळसूत्र आहेत खास नवरी आणि नवऱ्यांसाठी, वधूवरांसाठी. हे आपल्या मुंडावळे आहेत. हेअरपिन्स आहेत. इथे पुन्हा नेकपीस आहेत आपल्याकडे. आणि हे सगळं आपल्याकडे युनिक कलेक्शन आहे. छोट्या स्मॉल हे 180पासून स्टार्ट आहे आपल्याकडे. 80 आहे, 149, 99 आहे. रिजनेबल रेटमध्ये आहेत. हे छोट्या स्मॉल नोज पिन पण आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये. इयरिंग्स आहेत. ह्या पण नथींमध्ये प्रकार आहेत. नथी आपल्याकडे पूर्ण एडी स्टोनमध्ये आहेत. 850ला आहेत, काही 450ला सुद्धा आहेत. हेअरपिन्स पण आहेत आपल्याकडे पूर्ण. हो, स्वतः आपण बनवतो. जसं कोणाला कस्टमाइज करून पाहिजे असेल तसं सुद्धा आपण कस्टमाइज करून देतो सगळ्यांना. ॲज पर आपण घरूनच करतो. कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल सुद्धा तरी पण आपण करू शकतो. आपलं पेजसुद्धा आहे इंस्टाग्रामवर, साज शृंगार करून. सो तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. हे आपलं पेज आहे. सक्षम वुमन एम्प्लॉयमेंट सेंटर नावाचा एक स्टॉल आहे इकडे. तिथे सगळे बॅग्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ॲक्च्युली. तर ते स्वतः इथे कस्टमाइज करतात, बनवतात. हे सक्षम आपलं जे सेंटर आहे तिथे आपण महिलांना अनेक प्रकारचं ट्रेनिंग देतो. म्हणजे स्किल त्यांना शिकवतो आणि एम्प्लॉयमेंट पण देतो. रोजगार त्यांना मिळवून द्यायचा प्रयत्न करतो आपण. इथे तुम्हाला 40 रुपयापासून 400 रुपयापर्यंत सगळ्या प्रकारचे, बऱ्याच प्रकारचे बॅग्स आणि वॉलेट्स म्हणा, स्लिंग बॅग्स आहेत. नंतर ही अशी तुम्ही चंची बघू शकता, जी पारंपरिक बटवा आहे, तो पण आम्ही आता पुन्हा लॉन्च केलेला आहे. तुम्हाला अशा अनेक प्रकारच्या बॅग्स तुम्हाला मिळतील. हे किचन ॲप्रॉन आहे, प्युअर कॉटनमध्ये आहे. ह्याच्यावर जी एम्ब्रॉयडरी केलेली आहे आपल्या महिलांनीच केलेली आहे. त्याचे पण आपण महिलांना प्रशिक्षण देतो. नंतर एम्ब्रॉयडरी ही 350 रुपयाला आहे. हा आहे किचन ॲप्रॉन. हे शर्टिंगचं कापड आहे. नंतर हा स्कार्फ आहे जो उन्हापासून तुम्हाला संरक्षण करेल. हा 150 रुपयाला आहे. आणि ह्या ज्या तुम्ही बॅग्स बघताय ह्या सगळ्या 500 रुपीजमध्ये आहेत. आज इथे तुम्हाला 10% डिस्काउंटमध्ये ह्या मिळतील. हे एक पॅम्पलेट्स आहेत आमचे. या आयरी वर्कचा आपण क्लासेस घेतो आहे. आणि ऑर्डर म्हणजे एरवी ऑर्डर करायचं असेल तर आपलं पेज आहे. हां, सक्षमचं. मला ह्याची खूप गरज आहे. मी हा घेते. ट्रॅव्हल करताना वाट लागून जाते. रोज रोज दुपट्टा घालण्यापेक्षा हे खूप बेटर आहे ऑप्शन. हो, प्युअर कॉटन आहे. बेबी कॉटन आहे. म्हणजे लहान मुलांच्या दुपल्या आणि फ्रॉक्स वगैरे बनतात ना, तो हा कापड आहे. या स्टॉलवर खूप गर्दी आहे आणि इकडे सकाळी सकाळी शॉर्मा बनतोय. बीटेल लीफ रिसॉर्टचा एक स्टॉल आहे. इकडे सगळं काय काय त्यांच्याकडे अवेलेबल आहे इकडे लिस्ट आहे. या स्टॉलवर तर खूप गोष्टी आहेत. आता ते मी तुम्हाला दाखवते काय काय आहे. तर फिश केवढी सारी ठेवलं आहे. प्रॉन्स आहेत. आणि तिकडे ना चपात्या वगैरे प्रिपेअर करतात.
खूप मोठी कोलंबी आहे. इकडे सगळं प्रिपरेशन चालू आहे. आता थोड्या वेळाने लंच टाईम होईल तर लोक येतील. इकडे स्टॉल्स आहेत, फ्रिज मॅग्नेट्स वगैरे आणि मॉकटेल बार. इकडे मॉकटेल्स मिळतात आय गेस. इकडे डिफरंट मॉकटेल्स ठेवलेत, सो यू कॅन चूज. इकडे मसाले आहेत, डिफरंट. कुठला मसाला आहे हा? नाही पण कसला आहे? मिक्स मसाला वाडवडी. अच्छा, इकडे सगळे मसाले आहेत ठेवलेले. सुरूची झाडं आहेत मस्त, बीचच जवळ आहे. आणि इथे तुम्ही बघाल तर इथे सगळे एक्झिबिशन्स लागलेत. तर इकडे कार्स वगैरेचे, इवन ज्वेलरीचे शॉप आहे. वामनहरी पेठे स्पॉन्सर्ड आहे वाटतं. तर तिकडे त्यांचा एक स्टॉल आहे, पण 1.5 लाख सोनं झालं आहे, कोण घेणार आहे? इकडे आर्टिफिशियल फ्लावर्सचा स्टॉल आहे. इतके मस्त आहेत, रिअल. मला लिटरली रिअल वाटले हे. इकडे पण एक स्टॉल आहे जिथे ज्वेलरी मिळते. हाय, आत्ता सध्या हे असे ज्वेलरी खूप ट्रेंडिंग आहेत. काय कॉस्ट आहे सर? हे 1900. 1900चे आहेत. खूप छान आहेत. ज्वारीचा मेक्सिकन बॉल आहे ऑरिगॅनो सीझनिंगमध्ये. हे सगळं रोस्टेड आहे विदाउट मिलेट आहे. मिलेट्स. तुम्ही डाएटमध्ये खाऊ शकता, बीपीवाले, शुगरवाले खाऊ शकता. मस्त आहे. आपल्याकडे सगळे व्हरायटीज आहेत. ही ज्वारीची भेळ आहे आपल्याकडे. 150ला पॅकेट आहे. 400मध्ये 3 येतील. आपल्याकडे ज्वारी, नाचणी, बाजरीची भेळ होती, आता शिल्लक ज्वारीचे राहिले. आम्ही उपवासाला वरईची भेळ बनवले. ही उपवासाला ही फर्स्ट टाईम बनवली. ही मार्केटमध्ये कुठेच अवेलेबल नाही, आम्ही फर्स्ट टाईम बनवले. 150 यांनी पॅकेट 150ला आहे. हा ज्वारीमध्ये मेक्सिकन बॉल बनवला आहे, ऑरिगॅनो सीझनिंग आहे त्याला. हा ज्वारीचा चीज बॉल आहे. हे चीज पण डिहायड्रेटेड केलेले चीज आहे, चेडर पावडर. हा नाचणीमध्ये लेमन आहे, नाचणीचा लेमनचं सीझनिंग आहे. ज्वारीमध्ये पुदिना आहे आपल्याकडे. आणि हे सगळं रोस्टेड आहेत. किती खा तुम्हाला गॅस, ॲसिडिटी, डायजेशनचा प्रॉब्लेम होत नाही. 150ला. आणि ही भेळ आहे ना, भेळमध्ये येऊन आम्ही ही जी शेव वापरले का, ही शेवसुद्धा मुगाच्या डाळीची आहे. त्याने तुम्हाला पित्त, गॅस, ॲसिडिटी काही होत नाही. टेस्ट करून बघा. तुम्ही 3 ते 4 महिने स्टोअर करून ठेवू शकता. मिनिमम एक 1,500 ते 2,000ची ऑर्डर असेल तर तुम्हाला होम डिलिव्हरी फ्री होते. नाहीतर जर मुंबईला कधी येणं जाणं जाईल तर 6 पॅकेटची तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला होम डिलिव्हरी फ्री होईल. आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हां, आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. आमची स्वतःची फॅक्टरी आहे, आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. कुठलं आहे तुम्ही? महाबळेश्वर. हां. हे प्रॉडक्ट्स, हे ॲक्च्युली प्रॉडक्ट्स लहान मुलांसाठी बेस्ट आहेत, कारण लहान मुलं खायला नाटकी करतात. तर हे हेल्दी पण आहे आणि फ्लेवर पण त्यात आहे, तर त्याच्यामुळे खायला बेस्ट आहेत. तुम्ही आलात तर घ्यायला मस्त आहे. हा एक्सपिरियन्स अमेझिंग आहे. का माहिती आहे का, इकडे ना खायला प्यायला पण आहे आणि तुम्हाला साईड बाय शॉपिंग पण करायची. आणि बीच आहे, त्याच्यामुळे थंड हवा आहे. तुम्ही किती पण वेळ इकडे थांबवू शकतात. इथे देर इज नो रेस्ट्रिक्शन एनिवे. मस्त थंड हवेत बसून ते प्रदर्शन एन्जॉय पण करा, गाणी ऐका, डान्स बघा, सगळं इकडे. सो मस्ट विजिट आहे. असा होता हा केळव्याचा फेस्टिवल आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. इकडचे वेगळे वेगळे स्टॉल्स आहेत, खूप काही युनिक आहेत आणि काही ठिकाणांवर मी शॉपिंग पण केली आहे. तर तुम्हाला यायचं तर तुम्ही नेक्स्ट इयर येऊ शकतात. डेट्स तुम्हाला तेव्हाच कळतील. आणि दॅट्स इट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.